हॅलो 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 सावळा ब्लॉक काय देवराज तुझ्या हातात वगैरे भाऊ हॅलो हॅलो चेक हॅलो 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 हां थोडा बेस जास्त आहे का हॅलो हॅलो जस्ट चेक 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 चक चक सोन्याचा सोने हॅलो हॅलो तुला जसं जमत तसं लाग गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती अरे मला एवढाच हवा याच्यात मी रात काढी कशी ती बघा फक्त या ठिकाणी बारी तापवायची म्हणतात आणि तापून गेले अरे इस्त्यात या किटून पण नाही पडला बुवा काय पेटवली वारी ह्या असं 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 मी विजवतो असं अरे काय बोलणार थोडा इफेक्ट द्या स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम या विश्वाचा आराध्य दैवत बुद्धी देवता श्री गणेश विद्या देवता आई शारदा माता या हिंदवी स्वराज्याच्या संस्थांवर राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या महाराष्ट्राच्या आराध्यावर आई तुळजाभवानी अवघा उत्तर हिंदुस्थान ज्यांनी आपल्या अश्वाच्या टप्प्याकडे पालथा घातला असले मल्हारशाहीचे संस्थापक थोरले मल्हारराव होळकर यशवंतराव होळकर राजमाता अहिल्यादेवी होळकर शिवाजी राजांचा जो वैचारिक वारसा पुढे जाणे आलेला ते शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या चरणाशी नतमस्तक होईल माझ्या विवरी गावची ग्रामदेवता आई नवलाई देवी या खानवली गावची आई नवलाई देवी हा बुद्ध शंकरेचा सुवर्ण योग आणि या योगामध्ये माझी प्रेमाची आई नवलाई देवी माझा धनी देवरोकर लांजाचा मालक धनी केदारलिंग देव चव्हाणचा जुगाचा काही नटेश्वर रंगदेवता जागे मालक आणि रसिक राजा तुम्हाला शाहीर मला समुद्रात नतमस्तक होत असतात बोल गादी बाबू रंगले रणातील भुवाशंकर यांचे नारायण गुरव यांचे बाबा राजा पवन विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य तुरेवाला शाहीर विकास लांबोरे नवलाई देवी नागपूरली कांडे खंडेवाडा शाखा धनी रवाना नागनगर मोठे राजा यांच्या समेत तुमच्या चरणाची धूळ वाजते लावत माझा ढोली पाठव सिद्धार्थ पारगोळे सिद्धेश पारगोळे ही म्हटला आमच्या आदरणीय माननीय लांजाचा संगीताचा बादशाह दिग्विजय ढेरे आणि वेदवला आहे त्यांची बोलणं चार छेडली जाते इथे आझाद घोषली जाते असे आपल्या सोबत बांधलेकर आणि आमचे मित्र विशाल करंजाळे आणि आज एका वर्षानंतर आम्हाला साऊंडला लाभलेले आमचे परम मित्र दुसरा दादा यांचा मोर्या साऊंड या सर्व सदस्य तुमच्या चरणात धूळ पूर्ण मस्त केल्यावर तुमची सेवा तयार करण्यास तुमची सेवा करण्यास मी इथे उभा आहे धन्यवाद 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 आता आमचं प्रतिस्पर्धी शाहीर या लांजाची आमची जोशी काकू पटातली आमची जोशी वहिनी याला शायरी मनाचा मुद्रा त्यांचं सगळं लक्ष माझ्या लंगोटवर आहे एवढा सगळी गाणी चांगली दिली पण त्यांना माझा लंगोट जावा मी लंगोट बघा बोला मनाचा मुद्रा नंतर आयाम जायचा साडी अशी दिसली पाहिजे की नाही ए साडी नेसताना दिसली पाहिजे ना बरोबर अरे लंगोट मी घातलेला आहे वर पॅन्ट घातलेली आहे
लंगोट मी घातलेलाच आहे. तुम्हाला बघायचं असेल यू कॅन कम देअर, यू कॅन कम देअर. खोपीच्या बाहेर, खोपीच्या माग तुम्ही याने टोपी घातली होती. हा घातली होती काय? जोशी भावानी घातली टोपी, वाढ बत्ते तिकडं खोपी. तुमची लय मजा आहे. राणी साहेब, राणी साहेब त्याचे डायलॉग आहेत. आज घेतो. या ठिकाणी अनेक मंडळी आहेत. शक्ती तुला जर पंढरी असेल, शक्ती तुला जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात. आणि आज या खानवली गावामध्ये मी पहिल्यांदाच आलोय आणि या खानवली गावचे वक्रतुंड गणेश मंडळ खानवली कोलेवाडी या ठिकाणी आम्हाला हे कार्यक्रमाची संधी दिलेली आहे. त्याबद्दल या सर्व मंडळाचे, सर्व कार्यकर्त्यांचे विशेष आभार. या गावचे, या मंडळाचे गावचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय माननीय संतोषजी भिडे माऊली, मुंबईचे अध्यक्ष रवींद्रजी चौगले माऊली आणि ज्यांच्या मार्फत हा माझा संपर्क झाला ते आमचे मित्र अनिरुद्ध मांडवकर उर्फ पंड्या मांडवकर माऊली. तुम्हा मानाचा मुजरा करून एक आज गमतीचा नाही पुण्याचा भाग असा आहे की तिकडून आलो, सापोच्या तळ्यामार्गे आलो आणि सगळ्या वाड्याच आहे. दळवीवाडी, असे गोल्डेश्वर वाडी, खूप छान नाव आहे. आणि त्याच्या आधी इवलकर वाडी होती. इवलकर म्हणजे विवलीचं होतं. लांजात दुसरी इवल नाही, विवली एकच. आणि त्याची मालकीण नवलाई देवी आणि खानवलीची मालकी नवलाई देवी, काहीतरी म्हणून संबंध आहे आणि पवित्र संबंध. तिचा आणि तिच्या नावाचा माझा नाच नवलाई देवी नाथ मंडळ विवलीतून धनगरवाडा आणि तिच्या या भूमीत, त्या पांढरीच्या भूमीत चतुर्सीमत आज माझा साज आहे. ये दोषे वैने आज म्हणून तुझा खलीवली खलीवली खली विपत, आज तुमची खलीवली खलीवली आज या मुक्काम पोस्ट खानवली आणि माझं गाव विवली. आज म्हणून लय माझे आधार आहे. तर नावं राहिलेले आहेत काही. या ठिकाणी माझे परममित्र आडवली गावचे सुपुत्र ज्याने मला अनेक कार्यक्रमामध्ये संधी दिलेली आहे. मुंबईला कार्यक्रम त्याने आमचं आयोजन केलं होतं आणि धनी गांगेश्वर यांचं गाणं करण्याचा मला त्यांनी संधी दिली. त्या माझ्या आदरणीय आणि या गावचे जावई प्रतीक पवार माऊली या ठिकाणी आलेले आहेत. शाहीर नामवंत तुरेवाले शक्तीवाले शाहीर अनेक कार्यक्रमामध्ये माझे प्रतिस्पर्धी आहेत जे शासकीय सेवेत उच्च पदावरती आहेत. असे आमचे आदरणीय आणि दिलदर्या आनंद सुरेश मांडवकर या ठिकाणी आहेत. हरी आनंद जे शाहीर आहेत त्याच्यापैकी आनंद भाऊकर या ठिकाणी, सॉरी आनंद सुरेश भाऊकर बुवा क्षमा करा. त्याच्यानंतर युट्यूबवाले आमचे दीपक चौगले आहेत, अभि पालवकर आहेत, मला वाटतं कोकणात सूरज पण आहेत, श्याम सितप आहेत, चंदन दर्डे आहेत, अनेक मंडळी आहे. वागरड गाव 10-12 किलोमीटर चालत आलेली काही मंडळी आहेत. रुपेश आगरे आहेत, अनिरुद्ध शिंदे आहेत, वैभव चव्हाण आहेत आणि या बेनी गावचे नॅशनल प्लेयर्स संजय कोंडसकर आहेत. तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा करून अनेक मंडळी इथे आहे, कोणाचं नाव राहील क्षमा करा. आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर यांनाही देखील मानाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. पहिलं स्तवनाच्या आधी आई नवलाई देवी, माझ्या विवलीचं ग्रामदेवत आई नवलाई देवी आणि तिच्या चरणाशी सादर
हे स्तवन तिच्या लेखनाच्या साक्षीनं लक्ष असावं. झोळी भरून जावी तुझी गातो मी, झोळी भरून जावी तुझी गातो मी, तुझ्या धन्य खानवली गावी. आई तुझ्या धन्य खानवली गावी. किती शोभूनिया मंदिरात किती शोभूनिया माझी दिसते ही नवलाई देवी. किती शोभूनिया अरे किती शोभूनिया दिसते नवलाई देवी.
शोभूनिया अरे किती शोभूनिया माझी दिसते नवलाय देवी बोल श्री गणपती गजानन महाराज कामदेवी अखंड हरदास वलिता छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा जान्हवी गौरी ओम मंगेश भिडे यांच्याकडून 251 रुपयाचा पारितोषिक आहे। त्याप्रमाणे रुपेश आगरे माऊली अनिरुद्ध शिंदे वैभव चव्हाण गाव आग्रड 10 किलोमीटरवर आले 500 रुपयाचा पारितोषिक आहे। पौत बांधायचं फरमाईश आहे। त्याप्रमाणे मित्र संजय कुंडस्कर बेनेगावचे धावपटू नॅशनल प्लेयर 501 रुपयाचा पारितोषिक। त्याप्रमाणे कुमार आर्यन रवींद्र चौगले यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक। त्याप्रमाणे सोनंदी आणि स्वरा हे लिहून दिलेलं आहे की सोनंदी 2 वर्षाची आहे, सोनंदी 3 वर्षाची आहे, स्वरा 2 वर्षाची आहे। सोनंदी स्वरा कुडकर 200 रुपयाचा पारितोषिक आणि त्यांचं म्हणणं आहे की लहान लेकरं कंटिन्युअसली सतत गाणं माझ्या बालपणी हे गाणं ऐकत असतात। धन्यवाद। आपण फरमाईश घेऊया। अमित बंडे माऊली बाळमामाचं गाणं 100 रुपये आणि अद्वैत प्रथमेश चौगले 100 रुपयाचं पारितोषिक। त्याचप्रमाणे खास फरमाईश पैसा आलं जयेश कालकर 251 घेतो मी त्याचा हे पण घ्यायचं कुठलं मरवाडी नाव मरवाडी नृत्य कला पथक रोड मठवाडी नृत्य कला पथक रोड विकास त्रिलोटकर आणि आशिष आगरे 101 रुपयाचा पारितोषिक। वैभव वासुदेव चौगले पिंट्या शेठ 101 रुपयाचा पारितोषिक। नवले देवीच्या स्तवनासाठी धन्यवाद बंधू। फरमाईश गाण्याला पौत बांधायचं सार्थक शिंदे 200 रुपयाचा पारितोषिक सार्थक घेतो मी आणि दिगंबर भोड 151 रुपयाचा पारितोषिक माझे मित्र आणि फरमाईश मैत्री ग्रुप कोलेवाडी 251 रुपये आणि बोलतात फरमाईश जोक सांगायचं धन्यवाद। दिगे भोड माझा मित्र उमेशचे सुर्वे आमचे डोंबोलीचे आणि त्यांचे भाऊ प्रमोद सुर्वे माऊली यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक। धन्यवाद। याच माऊलीने आमचा कार्यक्रम लावला होता मुंबईला डोंबिवलीला तर धन्यवाद। आता आपण फरमाईश घेऊया। नवगणाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं गाव देवाच्या हुकमानं नात नव्यानं सांगायचं। भेट दिली ही गाव देवानं भेट दिली ही गाव देवानं तुला पवत बांधायचं पवत बांधायचं गडाला पवत बांधायचं सुखानं नांदायचं गडाला पवत बांधायचं पवत बांधायचं गडाला पवत बांधायचं सुखानं नांदायचं गडाला पवत बांधायचं
शाहीर जोशी बुवा या ठिकाणी खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या गाण्याच्या रिमेक निघाले. हे काय माझ्या हातात नाही, नाहीतर इतके वर्ष आपल्या वयाची झाली ह्या गावची किंवा आमच्या कोकणची ग्रामदेवता तिचा संबंध गणपतीशी जो तिने जोडून घेतला. कोकण सोडून इतरांना माहिती नाही की पौता कशाला म्हणतात आणि त्या गाण्याचा रिमेक झाले आणि तुम्ही अडकलो अजून लंगोटीवर. ये जोशाबाईने यू वॉन्ट लंगोट, यू वॉन्ट लंगोट, कम टू खोपी, कम टू खोपी, आय विल शो यू लंगोट. खुले रे खुले जो शाप खुले बुवा हे असा आता घेतो तुम्हाला कडकड. तर अजून एक फरमाईश आहे, फरमाईश घेतो. पाणी दिलं पेरत केलं कुठं गणा माझ्या बालपणी होत्या वाटण वळणी कोसो मैल दूर चालुनी दगड धोंडे वाट्यातुनी त्या वाटेने माझ्या वडिलांनी त्या वाटेने माझ्या वडिलांनी आणलं तुला फरमाईश आहे आपण हळू घेऊ. पण बुवांना मला म्हणायचं आहे की त्यांनी आज बोलता बोलता काय बोलले, आज ते एकेरीवर आले आहेत. जेव्हा आपल्याकडचं सगळं संपतं तेव्हा अशी अवस्था होते. मी चॅलेंज देतो, मी आव्हान करतो, संजय जोशी बुवानी लागोपाठ 4 बारा कराव्यात माझ्यासोबत. नाही जर उघडं पडलं सांगितले हरक तुम्हाला ह्या आयोजक मंडळीतले अनेक लोक तुमचे वर्गमित्र आहेत, तुमच्या कॉलेजचे असतील, तुमच्या शाळेतले असतील. तुम्हाला 4 वर्ष इथे कार्यक्रमाचं आयोजन दिलेलं आहे आणि तुम्ही कलगीवाली बाजू असताना तुम्ही आईचं स्तवन गाऊ शकला नाही. ही तुमची मर्यादा, ही तुमची लेखणी आणि ही तुमची कार्यतत्परता. ज्याची खावी पोळी त्याची वाजवी टाळी. हे तुम्ही माझ्यावर एकेरी बोलून बोलून काय माझी काय काय होणार नाही. आपण साधाच माणूस आहे, तुमच्याकडे पैसा आला डायलॉग माझा म्हणतात. हे तर नमनातला राणी साहेब हे जे परवा बोललं माझंच बोलून मला दाखवतात. खुलं र खुलं या माझंच मला बोलून दाखवतात. बुवा तुमच्याकडे आहे काय, तुमच्याकडे नक्की आहे काय? तुम्ही फक्त हे सगळे शेअर हे सगळे डायलॉग माझा घेतावाय ना, सुपारीतलं किमान 1000 रुपये तरी मला द्यायचे. सगळं माझ्या जीवावर. त्या बुवांना सांगितलं बारी तापवा, ही तापवली. बुवा इट वॉज अ किटूल, यू नो किटूल, किटला किटला तेवढंच होतं. किमान एक निकारा द्यायचा. हे तापून तापून काय व करणार? जोशी बुवा खोटं बोलायचं आणि 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 माझी कॉपी करायची नाही. अरे मी काला तर काला ह्या भारी आहे. रोवनव ठेवली कोंबडी, रोवनव यू नो रोवना, रोवनव ठेवली कोंबडी. आता उरलेला करंडूल कुठं ठेवू? हे दोषेवाईने चंगळे बोले. अरे ह्या लय माझ्या मला येते. ह्या सगळ्या गमती जमती असताना, ह्या सगळ्या गमती जमती असताना शास्त्राचा भाग दिला पाहिजे. माझी कलगीवाली इथं नांदून गेलेली आहे, आदरणीय माझी जोशी वहिनी गेलेली आहे, पठातली माझी जोशी वहिनी गेलेली आहे नांदून. अरे मला लंगोट सांगता, आता पुढचं तुम्हाला सांगितलं तुम्ही काय घालून या, पण बोलण्यासारखा नाही आहे. अरे तुम्ही किमान मला सदरा मित्र सांगा, धोतार सांगा,
डायरेक्ट लंगोट दाखवायची गोष्ट नसते हो. लंगोट दाखवायची गोष्ट नसते. तुम्हाला बघायची असेल, तुम्हाला लय हाऊस नामोराची लंगोट बघायची, यू कॅन कम टू कॉफी. आज यांच्यामुळे काय कोणसं करतो मला. तर थांबा, चालते चालवतील मोरया. ऐकून घ्या तुमची चाल. सुखाची ही भाषा उमगे बाप्पा तुझ्या चरणापाशी, भासते रे पंढरपूर वेळे तीर्थ गया काशी. देवा प्रात काळी सांज सकाळी पुण्य तुझ्या रे स्मरणाशी. सुखाची ही भाषा उमगे बाप्पा तुझ्या चरणापाशी, भासते रे पंढरपूर मिळे तीर्थ गया काशी. हे तुमची चाल, हा तुमचा भाग. मंडळी सतत 7-8 कार्यक्रम आहेत. आवाजात तिकडे तिकडे खराश आहे, आवाज बसलेला आहे, थोडी खराश आहे, तेवढी सांभाळून घ्या. बाकी तुम्हाला तुमचं मनोरंजन 100% होणार. आता माझा गट बोलत होते. रुपेश आगरे माऊली यांच्याकडून फरमाईश आहे. 300 रुपयाचं पारितोषिक आहे. सुट्टी जरी नसली तरी मी, सुट्टी जरी नसली तरी मी 1.5 दिवस राहीन. सुट्टी जरी नसली तरी मी 1.5 दिवस राहीन. गौरी गणपतीच्या सणाला गावाला जाईन. गौरी गणपतीच्या सणाला गावाला जाईन. सुट्टी जरी नसली तरी मी 1.5 दिवस राहीन. सुट्टी जरी नसली तरी मी 1.5 दिवस राहीन. गौरी गणपतीच्या सणाला गावाला जाईन. गौरी गणपतीच्या सणाला गावाला जाईन. जोशी बुवा, आमचे संजय जोशी बुवा आणि मी जवळपास 1 वर्ष आम्ही नाच सुरू केला आहे. आणि बुवा अजून लंगोटीवर अडकलेला आहे. लंगोटीच्या पुढे काहीची गाडी जात नाही. बुवा असं काहीतरी करतो तो गाजवा. तुम्हाला मी म्हणणार नाही तुम्ही हिंदी गाण्यांच्या चाली बोलता, ते काय तुम्ही एकटे नाही बोलत, आम्ही बोलतो. तुम्हाला मी का बोलू ते भैया बी अशा गोष्टी. एवढा मी संकुचित वृत्तीचा माणूस नाही. त्याच्यामुळे मनातून काढू टाका की तुम्ही हिंदी चाली निवड आमच्या संजय जोशी सारखी आमच्या लांजात तरी किमान नाही. आणि असा आमचा गुणीशाही. पण आता त्याला लंगोटवाचा आवडलेला. 35 वर्ष झाली पण बुवांना नाद मात्र लंगोटचा. तर शाहीर माझा गण गातोय.
त्याचा भाग तुम्ही द्यायचा, कारण तुमच्या गणाचा मी भाग दिलेला आहे. पूजून तुझला भजून तुझला दिला निवेद गाईला. शब्द आहे का मंडळी? हे काहीतरी 22-23वी वारी असेल आपली परमेश्वर कृपेने, आणि त्याच्यात ते 15 गण फेमस झाले. पूजून तुझला भजून तुझला दिला निवेद गाईला. घरा समाजा एवढे दिस तू सुखान राहिला. देव माझा मी पाहिला घरी माझ्या, देव माझा मी पाहिला. अजून तुझला दिवेत गाईला. पूजून तुझला भजून तुझला दिला निवेद गाईला. घरा समाजा एवढे दिस तू सुखान राहिला. देव माझा मी पाहिला घरी माझ्या, देव माझा मी पाहिला. अशी देवा माफ कर चूक घडल देवा. तुझा विलास करण्याचा मस्तकी वरद हस्त ठेवा. मस्तकी वरद हस्त ठेवा. मस्तकी वरद हस्त ठेवा. पूर्व मुले तुला वाटले तुम करणाचा हल्ला. खरा समाजा पाच दिस तू सुखान राहिला. देव माझा मी पाहिला. सुखान राहिला.
या ठिकाणी वन्स मोर आहे सूर्यकांत करंबळे माऊली आणि आर्यन सौगले यांच्याकडून 200 रुपये. थँक्यू करंबळे फॅमिली. कुमार प्रशांत परशुराम मांडवकर यांच्या स्मरणार्थ रमेंद्र मांडवकर आणि लावगड मांडवकरवाडी विकास मंडळ मुंबई यांच्याकडून 150 रुपयाचं पारितोषिक आहे आणि आईचा गण घ्यायला सांगितलंय. मंडळी येताना 9 वाजता गाडीत हा गण दिलेला आहे आणि त्याची वन्स मोर येत असेल आणि तरी पण बुवा काय म्हणता राणी साहेब या अशा बुवा शक्तितुरा आणि नमन काही वेगळा नाही, वेगळाच आहे पण सख्या बहिणी आहे. नमन करणारा शक्तितुरा करतो, शक्तितुरा करणारा नमन करतो, त्याच्यामुळे त्याच्यात जास्त असा भेद नाहीये. तर जरा कुठे इकडं तुमच्या लंगोटीपेक्षा हे जर आलं तर वाईट नाही. कुठे गेली माझी जोशी वहिनी? माझी कोटातून स्वार करून आलेली आहे, आज माझा लंगोट बघण्यासाठी आलेली आहे. पण मी त्याला सांगितलंय हे कोटातले दोषी वहिनी, जर आमचा लंगोट बघायचा असेल तर इथून सरळ खोपीकडे यावे, आम्ही तिथे तयार आहोत. माझं लगेच नमन गोष्ट करू काय नको, हे तबला वाजला ना वाजव रे वाजव त्या बन बघू हे दोष माहिती जर आमची तुम्हाला लंगोट बघायची असेल कडे खोपडीकडे जावे, आम्ही तयार आहोत. यावे हे दोष माहिती. मला हे लय भारी वाटत. मला एकदा सांगावे वरडू याच्यात वाईट काय हो, याच्यातून शक्तितुऱ्यांची वाईट काय सांगा. कमरकांचं काय बोललो, माझ्या आया बहिणी समोर आहे, त्यांना वाईट वाटेल, त्यांना कुठे मान खाली जर असं काय बोललो फिर ये जोशी बहिणी को तकलीफ काय को होता है. यू वांट टू सी माय लंगोट, एव्हरी टाइम यू आर आस्किंग टू लंगोट. प्यारी मास्टर नो तर या खोपीकडे सरळ चाला द्यावे, आम्ही तिकडे तयार आहोत. आम्ही तुम्हाला आमची लंगोट दाखवू शकतो. हे काय करू या कलगीवाल्यांचं मी. नवलाई साऊंड एपी 1293 गाडीचा नंबर हे पण मला बरं वाटत. नवलाई साऊंड गाडी नंबर 1293 प्रकाश वारिशे बेनेबुद्रक वाया कोट 101 रुपयाचं पारितोषिक. संजय गोडेकर माऊली बाळूमामाचं गाणं 200 रुपयाचं घेऊया आपण. हे पेट्रोल काय पेटवणार हो. आलं पैसा आलं. दादा मी सांगा तुमच्याकडे पैसे मागितले, पैसे मागितले नाही मागितले यांना मेरे पोटात का जलते. अगर मेरी चलती तो इनकी को जलती. मैं 200 जब तुम सामने आ जाते हो. हाँ श्रेया भिडे माऊली, श्रेया भिडे या भगिनीकडून 200 रुपये आले. 2 फरमाईश प्रकार घेऊया. विचार हा किती आहे इथं काही नाही बर, अग देणारा आहे ना लंबोदर. गाढवड करून सारी करतो मी सोय, दरवर्षा सारखा मात्र सजू दे घर. सांग चल काय काय आणू गाये गणपतीला, आग गवराईया घराला आणि सणाला. चल काय काय आणू गाये गणपतीला, आग गवराईया घराला आणि सणाला. चल काय काय आणू गाये गणपतीला, आग गवराईया घराला आणि सणाला.
या ठिकाणी श्रेया बोले असून फरमाइश आहे की तो जब आ जाते हो सामने ऐसा नहीं हो सके आता फरमाइश करे नो गमती पण झाल्या पाहिजे आणि गायन मार्ग गौरी गणपतीच्या या सणवारी गाडी घोंगराची जोडून खिल्लारी काय तर परमेश्वराने काय गोष्टी किती साधे की माझी बहीण तुमची बहीण आता सासरी आहे आता माहेर पण आपण माघारी जात नाही आपण आणि माघारी जात नाही म्हणून माघार पण आता कमी पडला व्हॉट्सअपला बाय सोमवारी ये सोमवारी नको गौरी अवस्था आहे तू रविवारी ये आपण ते कट करूया मेसेज वरती बाबा आपल्या भावाची घेऊन येतात सोय झाली पण माघार पण गेलं गौरी गणपतीच्या या सणवारी गाडी घोंगराची जोडून खिल्लारी आलो आलो तुझा मी माघारी चल ग ताई चल वहिनी माहेरी आलो आलो तुझा मी माघारी चल ग ताई चल वहिनी माघारी आलो तुझा मी माघारी चल ग ताई चल वहिनी माहेरी गणपतीच्या या सणवारी गाडी घोंगराची जोडून खिल्लारी गणपतीच्या या सणवारी गाडी घोंगराची जोडून खिल्लारी आलो आलो तुझा मी माघारी ताई चल वहिनी माहेरी आलो आलो तुझा मी माघारी चार गणाच्या फरमाइश परमेश्वर कडून तुमच्या आल्या शायरी गाव शायरी गाव अरे चिड्याचं किती बी बांधलो वाण हा आपला असंच असतं अरे चिड्याचं किती बी बांधलो वाण तर खरी मजा त्या गडग्यात आहे आणि लंगोटीत अडकली जोशी वहिनी अजून वाडग्यात इसको बोलते विकास नामवरे ए वहिने आज म्हणून तुझी खिरापत आहे शाप खिरापत कशी तुम्हाला एकेरी उल्लेख नाही तुमच्या आई बहिणीपर्यंत जाणार नाही माझ्या समोर आई बहिणी बसले त्यांची मान खाली जाईल असा एकही शब्द नाही कमरे खालचा एकही शब्द नाही आणि तरी म्हणू कुस्करून कुस्करून कुपटीन 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 इसकाला तर म्हणतात काला गवळ्याचा भाग क्या बोला भाई वापस बोलो जल्दी निकलना है भाई पनवेल निकलना है म्हणतात कालाय काळाय तर माझी जोशी बहिणीने पांढरी पटपटीत आहे सूर्यास म्हणते उगवू नको आणि चंद्रास म्हणते मावलो नको एवढी माझी पिठासारखी पांढरी फटफटीत बाय 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 तर कुठल्या बाजूला आहे जोशी बहिणी हेलो नमस्ते नमस्ते बॉस वेलकम टू इंडिया You are from Russia. Oh, Austria? Russia. Russia. Okay, namaste. Most welcome. Vladimir Putin को सलाम बोलना हमारा. You want to say something? Yeah, please. Boa Bari Petwa. Turi Wani. Bari Bari Petwa. Please click the photo with Russian man. India and Russia. Jai Hind. Jai Hind. तर मंडळी या ठिकाणी
जर माझा कोकण, माझी परशुरामाची भूमी एवढी पवित्र. 2 मिनिटं. ओ ओ बोहा सारखं काय पेटवायचं. हे नभांगण, हे युनिवर्स, त्याच्यामध्ये सूर्यमंडळ आहे. या सूर्यमंडळावरती 9 ग्रह आहेत आणि त्या 9 ग्रहापैकी एक पृथ्वी आहे. आणि त्या पृथ्वीवरती 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे. दादा जरा यांना शांत करा प्लीज. 2 मिनिट आहे. काही गोष्टी महत्वाच्या त्या बोलल्या. 29% जमीन आहे, 71% पाणी आहे. आणि त्या 29% जमिनीवरती 7 खंड आहेत. त्याच्यातील एक आशिया. आणि या आशियामध्ये किंवा या जगामध्ये 200च्या आसपास देश आहेत. आमच्या आशियामध्ये 48 आहेत. आणि त्याच्यापैकी आमचा हिंदुस्थान, ज्याच्यामध्ये 28 राज्य आहेत, 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. आणि त्याच्यापैकी आमचं महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामध्ये 36 जिल्हे आहेत. आणि आमचा हा कोकण प्रांत आणि एकमेव असा प्रांत आहे जिथे कलगीतुरा नांदला जातो. या कलगीतुऱ्यामध्ये गायन, वाचन, नृत्य आणि वादन ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याचं एक्सप्लोरिंग आणि त्याचं एक्सपोज करण्यासाठी जर आमचे परदेशी नागरिक जर येत असतील तर आपण त्यांची सन्मान करायला हवा, त्यांचा मान ठेवायला हवा. कृपया आपल्या या पाहुण्यासाठी काय तर आपण भान ठेवलं पाहिजे, दिलं पाहिजे की आपण हे युट्यूबला जाणार आहे. युट्यूबचा मालक कोण? अमेरिकन. जर तिकडे USA मध्ये जर ह्या सगळ्या गोष्टी जर चुकीच्या तिकडच्या माणसाने बघितल्या, कोणता आघात पडेल. म्हणून एकच आमचं कलगी आणि तुरे आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की वाईट ते नको, आमच्या कोकणातून वाईट गेलेली गोष्ट नको असे बोलून बुवांच्या भागाचा भाग देतोय. नाकी डोळे छान, त्याच्यात म्हणतात काळा, म्हणतात हा काळा आहे. होय काळा आहे, काळा आहे. आता काळा वेळा पांढरा लग्नापर्यंतच बस होता. लग्न झालं की काय टेन्शन नसतं. आणि माझं एकदा झालेलं आहे. बिचारीला फसवलेले आहे. पावडर लावून गेलो, त्याला पसंत बिचारी झालं लग्न. आता काळा आणि पांढरा काय, आता कर्तृत्व राहते, ते कर्तृत्व शिल्लक. आणि ते देवाच्या कृपेने आहे माझं सुरू. भाग देतोय. तुम्ही कृष्णाला काळा म्हणालात, तो काळा नव्हता, तो सावळा होता. तर ते म्हणाले मेघासारखा काळा आहे, पण त्या मेघाची गहराई, मेघाची खोली, त्या काळ्याच्या रंगाची खोली ती किती खोलवर आहे ती शायर ऐकून घ्या. नुसतं इथलं बडबडलं की झालं नाही. तुम्ही जो भाग दिला त्या भागाचा भाग देणं गरजेचं आहे. कारण तुम्ही आदिमायाची बाजू मांडता, मी माझ्या शिवाची ब्रह्माची बाजू मांडतो. मला देणं गरजेचं आहे. कारण हा पट्टा, हा सगळा कलगीतुरा आणि नमन याचे जाणकार रसिक राजे आहेत. ते आज भेद करतील की कुणी कुणाला भेद दिला. विषय देतोय का मेघाचा ना अंत तसा सावळा श्रीमंत, मेघाचा ना अंत. आणि याने भेद काय दाखवला? बलराम गोरा आणि कृष्ण काळा. आम्ही भावभाव बघून घेऊ ना, भावभाव बघून घेऊ. तुम्ही राधा आणि कृष्णाची तुलना करायची, 2 पुरुषांची तुलना नाही करायची, स्त्री आणि पुरुषाची तुलना करायची. शाहीर जोशी बुवा याचं तुम्ही उत्तर द्यायचं. हे मी जे विचारलं तुम्हाला याचं तुम्ही उत्तर द्यायचं. मेघाचा ना अंत तसा सावळा श्रीमंत, टाकला व्यापुनी त्याने असं म्हणत. म्हणता का काळा एकच वाटे खंत, म्हणता का काळा एकच वाटे सावळा श्रीमंत, मेघाचा अंत तसा सावळा श्रीमंत, टाकला व्यापुनी त्याने असं म्हणत. म्हणता का काळा एकच वाटे खंत, म्हणता का काळा एकच वाटे खंत. गणाचा भाग त्यांना दिला मी. हे पोरांनो, गणाचा भाग मी दिला की नाही? त्याने माझ्या गणाचा भाग द्यायचा. चाली सकट मी त्यांना गवळीचा भाग दिला की नाही? गवळीचा भाग तरी द्यायचा. चाली सकट बरोबर. आत्ता गवळण गातोय. वैयक्तिक आयुष्यात गेले माझे, काळा बोलले मला, सरळ सरळ बोलले, एकेरी बोलले, काळा बोलले. तर ही माझी जोशी वहिनी पोटातनं जी आली 7 महिन्याच्या गर्भारणीसारखा पोहाड घेऊन, नाही 7 महिन्याची
7 महिन्याची जर मी सांगतो ना, अरे 15 वर्ष हॉस्पिटलात होतो. अरे सगळं माहिती. अरे गावठी बोलतो म्हणून काय आपण तो अंडो अंडो समजा. अरे टोपी घातली म्हणून अंडो अंडो समजा. 200 महिने खोटं बोलायचा नाही आणि नामरे वाची कॉपी करायची नाही. असं अहो परवा होती बारी तेलाची रे हौस तेलाची. बारीत गेलं खोबरेल त्याला घेऊन देवा शपथ आई शपथ. माझ्या बारीत आलं लुगडं नेसून, दुसऱ्यांच्या बारीत गेलं त्याल घेऊन खोबरेल त्याल आणि असं काढलं आणि त्यांचा भाव कॅश गेले धोरण टोपी काढली आणि सोडलं त्याच्यावर. तेलाची रे हौस. ए मावशे गवळण आणले. ए मावशे रात्रीची चोरायची नाही तवशे. हे बघ या बघ या बघ. सात महिन्याची गरवार मावशी. अरे 7 महिन्याची गरवार मावशी. असं हे दिवस गेले लय माझ्या. ह्याच्यात काय वाईट आहे? वाईट असेल तर ह्यांच्याकडे सांगा. अरे 7 महिन्याची गरवार मावशी. असं हे दिवस गेले. अरे तोंड तुझं झालंय चिकट मावशे. थापून आले तेल. याचं उत्तर द्या का बुवा. अरे 7 महिन्याची गरवार मावशी. असं हे दिवस गेले. 7 महिन्याची गरवार मावशी. असं हे दिवस गेले. तोंड तुझं झालंय चिकट मावशे. थापून आले तेल. तोंड तुझं झालंय चिकट मावशे. थापून आले तेल. तोंड तुझं झालंय चिकट मावशे. थापून आले तेल. अशी अशी तू गबाळ. तू असून मोरकी वागतेस गावंगाळ. वागणं तुझं नाही बरं भद्री लक्षण वेगळं. वागणं तुझं नाही बरं भद्री लक्षण वेगळं. पण तुझं झालंय चिकाट मावशे. थापून आले तेल. 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 होईल तुझ्यात हसा. चार चौघात सांगतो दिसतंय बघ हे कसा. ऐकून घे माझं राखावी लाज. सांभाळा नारळ गेलं. ऐकून घे माझं राखावी लाज. सांभाळा नारळ गेलं. तोंड तुझं झालंय चिकट मावशे. थापून आले 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 गेलं. 7 महिन्याची गरवार मावशी. असं हे दिवस गेलं. 7 महिन्याची गरवार मावशी. असं हे दिवस गेलं. तोंड तुझं झालंय चिकट मावशे. थापून आले 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 गेले. आता याचं उत्तर घ्यायचा तुम्ही. याची चाल पण घ्यायची आणि याचा भाग पण घ्यायचा. तर शाहिरांचा प्रश्न आहे त्याने आता प्रश्न बदलला. हा प्रश्न फार छान आहे आणि
हा प्रश्न आम्हाला मिळाला होता याच्या आधी आणि याचं उत्तर आम्ही त्यांना दिलेलं आहे, पण त्याने काही मान्य करून घेतलेलं नाही. आज या ठिकाणी मात्र त्यांचा भाग मी देत नाहीये. माझा प्रश्न विचारत आहे की बळीराजा जो शेतकरी आहे त्याला असं वरदान कोणी दिलं की तू आकडी कोयती लावून जा आणि आकडी कोयती लावून गेलास तर तुला अरिष्ट येणार नाही, तुझ्या बैलांवरती येणार नाही, तुझ्या संपत्तीवर तुझ्या इष्टकीवरती कोणाची वाईट नजर येणार नाही असं वरदान आकडे कोयती जर लावून गेलास तर असं होईल, असं कुणी वरदान दिलं एवढं सांगायचं आहे शाहीर. आणि आमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भूमाता रहस्य गाथा या कथात मिळेल. माझा पद गातो आहे. राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर, राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर, आकडी कोयतीला बांधून, आकडी कोयतीला बांधून दादा निघाला जोतावर, आकडी कोयतीला बांधून दादा निघाला जोतावर, आकडी कोयतीला बांधून दादा निघाला जोतावर, आकडी कोयतीला बांधून दादा निघाला जोतावर. राजा सर्जाला घेऊन, राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर, राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर, आकडी कोयती बांधून दादा निघाला जोतावर, आकडी कोयतीला बांधून दादा निघाला जोतावर. त्यांना स्तवनाबद्दल सांगितलेलं आहे काय तुमची चूक झाली. गणाचा भाग त्यांना चालीसकट दिलेला आहे, गवळीचा भाग त्यांना चालीसकट दिलेला आहे, त्यांच्या प्रश्नावरती बोललेलो आहे. आणि आता ज्या लंगोट एकच शब्द बोललेले आहे आणि राणी साहेब असे केले त्या दोन गोष्टीवरती आपण बारीक केलेली आहे. याच्यावरती तुम्हाला काय करायचं ते करा, मात्र 2 वाजलेले आहे, शॉर्टकट मध्ये करा, 3 वाजवा, त्याच्या पलीकडे नका कोंबडा हलवून. बुवा माझे जोशे वहिनी दुसऱ्या वारीच्या शुभेच्छा देतो. काय कटवा कटवा काय का बाळूमामाचं गाणं ते आपण दुसऱ्या, हा बाळूमामाच्या गाण्याची फरमाईश आहे ते आपण आरतीला 100 घेऊया. होईल आणि वेळ जास्त जाईल, बाकी काय नाही. धन्यवाद.